नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय काय घोषणा झाल्या आहेत ते आपण पाहूया। अर्थमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वच महापुरुषांना वंदन करून महाराष्ट्र सरकारचा यंदाचा म्हणजेच 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला। यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, तसेच विविध सेक्टरमधील गुंतवणुकीबाबत माहिती दिली आहे। या अर्थसंकल्पाचं संपूर्ण भाषण आणि त्यांनी केलेल्या घोषणा कोणत्या आहेत ते आपण पाहू। केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे। त्यामुळे राज्याच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो असं म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला। आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजना, परकीय गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रातील वाढ यांसह विविध विषयांवर माहिती दिली आहे। लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो, केली विकासाची कामं म्हणून आम्ही पुन्हा परत आलो असं म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सुचवलं। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं लक्ष ठेवून महाराष्ट्राच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलं आहे। महाराष्ट्रात देशी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे। 15,72,654 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे। त्यातून लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। राज्य सरकारचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आलाय। प्रशासन कार्यक्षम होईल या शंका नाही। राज्याचं नवीन औद्योगिक धोरण जाहीर होईल। 50 लाख नोकरींच्या उद्देशाने सरकार समोर असेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। तसेच स्वतंत्र शेती धोरण जाहीर करणार आहे अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे। बजेटमध्ये मुंबईसाठी काय मिळालंय तेही पाहूया। राज्याचे लॉजिस्टिक धोरण जाहीर करण्यात आला आहे। 5 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार, भोईसर या 60 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन, 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा उद्देश आहे। गेटवे ऑफ इंडिया, मुंबई आणि मांडवा, एलिफंटना पर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात येणार आहे। एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे। दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचं जाळं विकसित केलं जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात आलं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीसाठी येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। त्यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर आणि इतर राज्यांच्या तुलनेत ते कमी होणार आहे। आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 1 पूर्ण झालाय। टप्पा 2 मधील 3,939 कोटी रुपये किमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामं हाती घेण्यात आली असून त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहे। टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपये किमतीची 23 कामं हाती घेण्यात आली आहे। सुधारित हायब्रिड ॲन्युइटी योजनेअंतर्गत 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। या कामांची किंमत 36,964 रुपये कोटी आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची
5,670 कोटी रुपये किमतीची कामं मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहेत. सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 ची कामं पूर्णत्वास आली असून टप्पा 2 अंतर्गत 9,610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती कामं मार्च 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत अतिरिक्त 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3,582 गावं 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग जोडणीला जोडले जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 30,100 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात 8,000 कोटी रुपये रकमेची कामं घेण्यात येणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झालं असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झालाय. इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित केलं जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्राचे प्रमुख सुविधा पुरविण्यात येणार आहे. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी या 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबणीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्रवासातील वेळ आणि इंधन या दोन्हीमध्ये बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल. मुंबई, नागपूर आणि पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विना अडथळा आणि वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 143.57 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप वारजे, माणिकबाग या दोन्ही मार्गिकांच्या 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आलाय. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी केली. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 23,232 कोटी खर्च झाला असून 2,53,00,000 महिलांना लाभ मिळालाय. तर 2025-26 मध्ये 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळीस 2,100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तुम्ही जे 2,100 मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पात देणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षी जी तरतूद करण्यात आली तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार नाही हे देखील स्पष्ट झालंय. सन 2017 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामि गोदा अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या योजनेसाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक येथील रामकाल पथ विकास प्रकल्पाअंतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाकाठ परिसरात पर्यटनाचा विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहे.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.